मंडळी, सो सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आता मला माहिती आहे की आपण सगळेजण हिंदू संस्कृती आणि मराठी संस्कृतीप्रमाणे पाडव्यापासून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करतो. पण इंग्रजी कॅलेंडर अनुसार का होईना, एक नवीन वर्षाची सुरुवात 1 तारखेपासून होते. आणि मी जस्ट एक देवाच्या चरणी प्रार्थना करते की बाबा रे, मागे जी आग धगधगताना दिसते आपल्याला, ती तशीच आग सगळ्यांच्या मनात धगधगू दे. आणि जी काही तुमची अगदी रखडलेली कामं असतील, अपूर्ण असतील, ती यावर्षी सगळ्यांची पूर्ण हो अशी गोड प्रार्थना मी देवाच्या चरणी करते. आणि मी असं म्हटलं की बाबा रे, काय करू, टॉप 10 वर्स्ट मराठी मूवीची लिस्ट बनवू की टॉप 10 बेस्ट मराठी फिल्मची लिस्ट बनवू. मग मी म्हटलं की यार हे बघा, जिथे जिथे निगेटिव्ह फिल्मचे रिव्ह्यूज देणं गरजेचं होतं, तिथे तिथे आपण दिलेले आहे. जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे आलोचना पण केलेली आहे. पण ज्या सिनेमांचं खरंच कौतुक पण व्हायला पाहिजे, त्यांचं कौतुक पण व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच मी ठरवलं की नवीन वर्षाची सुरुवात गोड व्हिडिओने करावी. म्हणूनच आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे टॉप 10 बेस्ट मराठी फिल्म्स, ज्या फिल्म्स तुम्ही लिटरली परत एकदा बघू शकता आणि तुमच्या अमराठी मित्रमैत्रिणींना, भाऊ-बहिणींना किंवा कलीग्स, तुमचे जे काही आयुष्यातले अमराठी माणसं असतील, त्यांना तुम्ही शेअर करू शकता आणि त्यांना हे सांगू शकता की भावा, तुला जर का मराठी फिल्म्स बघायच्या असतील ना राव, एकदम बेस्टवाल्या, तर त्या ह्या आहेत आणि तू नक्की बघायला पाहिजेस. बाकी हा व्हिडिओ आता पटापट आपण सुरुवात करतोय. सुरुवातीलाच मी एक महत्त्वाचं डिस्क्लेमर देते. मी अशाच फिल्म्सला आजच्या लिस्टमध्ये इन्क्लूड केले, ज्या फिल्म्स मला बघता आलेल्या आहेत. आता काय होतं, बरेचदा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बऱ्याच मराठी फिल्म्सला स्क्रीन्सच मिळत नाही. बरं, स्क्रीन जर का मिळाला तर ते शो रनच होत नाही, कारण का लो ऑक्युपन्सी असते. या सगळ्या स्ट्रगलमधून जात एक ॲज अ रिव्ह्यूअर म्हणून मला ज्या माझ्या वाटेत अडचणी आलेल्या आहेत, त्या वेळोवेळी मी व्हिडिओमधनं मांडलेल्या आहेत. त्याच्यामुळे असं कदाचित होऊ शकतं की तुम्ही एखादा सिनेमा तुम्हाला तुमच्या शहरात बघता आलाय, पण तो मला नाही बघता आलाय. त्याच्यामुळे तो या लिस्टमध्ये नसेलच. तर त्याच्याचमुळे जे सिनेमे मला वर्षभरात साधारण बघता आले 2024च्या, ते मी आजच्या व्हिडिओमध्ये मांडते. त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की तुम्हा सगळ्यांना खूप खूप आवडणार आहे अशी मी आशा ठेवते. चला व्हिडिओ पटापट सुरुवात करूया. आणि हो, अजून एक महत्त्वाची सूचना, नवरा माझा नवसाचा भाग 2 हा सिनेमा मी कुठेच पकडत नाहीये, ना तो वर्स्ट सिनेमाच्या लिस्टमध्ये, ना बेस्ट सिनेमाच्या लिस्टमध्ये. कारण तो प्युअरली एक फक्त नॉस्टॅल्जिया मोमेंट होता, जो आपण सगळेजण जगलोय. बास, एक गिल्टी प्लेजर म्हणून. बास, त्याच्यामुळे मी त्याला कुठच्याच लिस्टमध्ये कधीच गणणार नाही. नंबर 10 वरती आहे लाईक आणि सबस्क्राईब. आता हा सिनेमा आहे मर्डर, मिस्ट्री, ड्रामा, थ्रिल यावाल्या जॉनरातला. आता हा जॉनरा कारण माझा खूप फेव्हरेट आहे, त्याच्यामुळे मी या सिनेमाला 10 नंबरवरती ठेवलाय. ऑफकोर्स या सिनेमामध्ये पण त्रुटी होत्या. पण मला एकंदरीत त्या सिनेमाचा स्क्रीन प्ले खूप आवडला, जिथे एक व्लॉगर आहे आणि ती व्लॉगरनं असंच आयुष्यातले प्रत्येक मोमेंट तिला सोशल मीडियावरती टाकायचे असतात. मग ती असंच एकदा व्लॉग करत असताना तिच्या व्लॉगमध्ये लिटरली एक मर्डर होताना दिसतो आणि मग तो व्हिडिओ होतो व्हायरल. रात्रीतनं व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे मग पोलीस तिच्या मागे लागतात आणि मग तिच्या मार्फत जो खुनी असतो त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचतात का नाही, हे सगळं तुम्हाला सिनेमामध्ये बघता येणार आहे. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, क्लायमॅक्स ना तुम्हाला अचंबित करणार आहे. तुम्ही कधी इमॅजिनच नाही करू शकत की या पद्धतीचा क्लायमॅक्स असू शकतो आणि त्याच्याचमुळे मला हा सिनेमा खूप आवडला होता. नंबर 9 वरती आहे 1, 2, 3, 4. या सिनेमाचं नाव जितकं अतरंगी आहे ना, तितकीच अतरंगी स्टोरी आहे राव ह्या सिनेमाची. कारण एक अत्यंत कमी वयात लग्न झालेलं जे जोडपं असतं ना, तर ज्यावेळेला ती मुलगी प्रेग्नंट होते, त्याच्यानंतर त्यांना असं समजतं की त्यांना 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तब्बल 4-4 बाळं होणार आहेत. आणि मग काय, ही गोष्ट जितकी आगळी-वेगळी वाटते आपल्याला ऐकायला, तितक्याच आगळ्या-वेगळ्या गमती-जमती या सिनेमामधनं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. एकदम लाईट हार्टेड कॉमेडी आहे. मस्तपैकी तुम्ही एन्जॉय करू शकता फॅमिलीसोबत बघत-बघत. कारण काही असे मोमेंट्स जिथे तुम्ही पोट धरून-धरून हसता. काही ठिकाणी असे मोमेंट्स जिथे तुम्ही थोडंसं एक बॅकफूटला येऊन थोडंसं इमोशनल पण होतात. एकंदरीत मला हे खूप आवडलं की इमोशनल रोलर कोस्टरची राईड आपल्याला हा सिनेमा नक्कीच देऊन जातं. नंबर 8 वरती आहे एक नंबर. आता नावाप्रमाणेच हा सिनेमा ना 1 नंबरवरती जरी नसला तरी थेट 8 नंबरवरती जरूर आहे. कारण हा सिनेमा आहे एक लव्ह स्टोरीचा. म्हणजेच एक गावातला पोरगा आहे आणि एक पोरगी आहे राव. दोघे एकमेकांच्या प्रेमात आहे. पण मग ज्यावेळेला मुलगा लग्नाची मागणी घालतो, त्यावेळेला मुलगी त्याला असं सांगते की तू जर का साहेबांना गावात आणलं ना, शपथ तुझ्याशी लग्न करेन. मग काय, हा पठ्ठ्या निघतो मुंबईला आणि त्याला वाटतं जशी बाजारात जाऊन भाजीपाला आणू तसंच आपण राजसाहेबांना आणता येईल गावामध्ये. पण ऑफकोर्स हा प्रवास तितका सोप्पा नाही, हे ज्यावेळेला त्याला कळतं, मग तो कुठच्या-कुठच्या अडचणींमधनं जातो आणि काय-काय गोष्टींना त्याला सामोरं जावं लागतं, हे सगळं काही या सिनेमामधनं बघता येणार आहे. या संपूर्ण सिनेमाचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे या सिनेमाचं म्युझिक आणि गाणी आणि संपूर्ण सिनेमॅटोग्राफी. हा सिनेमा तुम्हाला रिच सुद्धा जाणवतो. नंबर 7 वरती आहे #तदैव लग्नम. हा सिनेमा लिटरली आत्ताच रिलीज झालेला आहे आणि सध्या सिनेमागृहात सुद्धा तो सुरू आहे आणि लोकं जाऊन बघतात. लोकांना आवडतोय हा सिनेमा. त्यामागचं कारणच असं की आत्ता अत्यंत
रिलेटेबल असा हा टॉपिक आहे. महाराष्ट्रातले असे बरेच तरुण मित्रमंडळी आहे जे 35शीला आता पोहोचलेले आहे किंवा 40शीत जात आहेत, पण अजूनही त्यांचं लग्न होत नाहीये किंवा उशिरा लग्न होतंय काही कारणास्तव. तर एकंदरीत या 2 अत्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्ती ज्यावेळेला एकमेकांना भेटतात आणि मग तिथून पुढे एकमेकांना ओळखण्याचा जो त्यांचा प्रवास आहे किंवा एकमेकांच्या वेगवेगळ्या बॅकग्राऊंड समजून घेण्याचा प्रवास आहे. सुरुवातीला अत्यंत लाईट कॉमेडी सोबत सुरू झालेला हा सिनेमा शेवटी तुम्हाला कधी रडवून जातो हेच तुम्हाला समजत नाही आणि त्याच्याचमुळे हा सिनेमा मला असं वाटतं अत्यंत अनएक्सपेक्टेड आणि नॉट सो प्रेडिक्टेबल अशा स्क्रीन प्ले असणारा सिनेमा आहे. त्याच्यामुळे मला हा सिनेमा खूप आवडला होता आणि मला असं वाटतं तुम्हाला सुद्धा हा सिनेमा नक्कीच आवडेल. नंबर 6 वरती आहे फुलवंती आणि ऑफकोर्स एक काळ होता जिथे आपण सगळेजण अगदी भन्साळीच्या सिनेमांची उदाहरणं द्यायचो की बाबा रे बिग बजेट फिल्म्स, प्रोडक्शन व्हॅल्यू, दागदागिने, कॉस्ट्युम्स, मेकअप, सिनेमॅटोग्राफी हे सगळं काही फक्त बॉलिवूडच देऊ शकतं, मराठी सिनेमासृष्टी नाही. आणि याच एका भ्रमाला तडा देत फुलवंती सिनेमा रिलीज होतो आणि सगळ्यांना तो वेड लावून जातो. कारण फुलवंती सिनेमाचं सगळंच टॉप नॉच होतं. गाणी, म्युझिक, संवाद, ॲक्टिंग, सगळ्यात महत्त्वाचं तर सिनेमॅटोग्राफी. आणि ह्या सगळ्यांच्या पलीकडे जर का स्टोरीबद्दल बोलायचं झालं तर एक सकलशास्त्र पारंगत व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री आहेत, एक पंडितजी आहेत जे अत्यंत मला असं वाटतं हुशार व्यक्तिमत्व आहे आणि दुसरीकडे एक नृत्यांगना आहे जी खूप फेमस आहे त्या काळामध्ये. संपूर्ण भारतभर ती वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या सुपाऱ्या घेते आणि तिथे ती नृत्य सादर करायला जाते. एकंदरीत हे दोन एका कार्यक्रमादरम्यान एकमेकांसमोर येतात आणि मग काय तो थोडासा जो इगो असतो ना मीच श्रेष्ठ असण्याचा, तो दोघांचा एकमेकांवरती क्लॅश होतो आणि मग सुरू होतं एक शीतयुद्ध. मग या शीतयुद्धामध्ये नक्की कोण जिंकतं हे बघण्यासाठी तुम्हाला फुलवंती हा सिनेमा बघावा लागेल. नंबर 5 वरती आहे पाणी हा सिनेमा आणि विदर्भामध्ये जी आत्ता सध्या जरी थोडीशी परिस्थिती मला असं वाटतं बदललेली जरी असते तरी साधारण एक 10-20 वर्षांपूर्वी जर का तुम्ही गेला तर तिथे टँकर माफिया किंवा टँकरचं एक जे कल्चर होतं तर ते तुम्हाला तिथे बघायला मिळायचं आणि त्यावेळेला एक जलदूत होते विदर्भातले, नांदेड जिल्ह्यातले. तर तिथले एक जलदूताला असं वाटलं की आपल्या गावामध्ये पाणी यायला पाहिजे. पण असंच रात्रीतनं त्याला ते वाटलं का? तर नाही. कारण ज्यावेळेला त्यांचं लग्न जमवण्याची वेळ आली त्यावेळेला मुलीने थेट त्यांना नकार दिला हे कारण देऊन. नागदीरवाडीत पाणी नाही म्हणून तुम्ही लग्नाला नकार दिला ना, पण मला तुमच्या संगच लगीन करायचं आहे. आणि म्हणूनच काय तर ही गोष्ट मनावर घेत आता जोवर मी पाणी माझ्या गावात आणत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. आणि या संपूर्ण प्रवासादरम्यान त्यांनी कशा पद्धतीने संकटांना सामोरं जात 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 गावामध्ये पाणी आणलं का नाही आणि त्यानंतर त्यांचं लग्न त्याच मुलीशी झालं का नाही हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला पाणी हा सिनेमा बघावा लागेल. ह्या सिनेमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याचं टायटल ट्रॅक. चल चल उचल तू पहार जीवाची अन खद खद खदता तुझा रे. आणि त्याहूनही महत्त्वाचं तर परफॉर्मन्सेस. एकंदरीत हा सिनेमा खरं तर खूप गाजायला हवा होता पण कारण हा माझ्या हिशोबाने खूप लेट रिलीज झाला त्याच्यामुळे फारसा प्रतिसाद थिएटर्समध्ये या सिनेमाला नाही मिळू शकला. पण तरी सुद्धा हा सिनेमा मास्टरपीस होता. नंबर 4 वरती आहे जुनं फर्निचर आणि जर का हा सिनेमा तुम्ही अजून बघितला नसेल तर मी असं म्हणेन की मस्ट वॉच सिनेमा आहे. महेश मांजरेकर नाव हे जेव्हा जेव्हा आपण वाचू ना तेव्हा तेव्हा एक विश्वास येतो की सिनेमा दर्जाचाच असणार आहे. आणि जुनं फर्निचर हा सिनेमा सुद्धा अगदी तसाच आहे. आजकाल महाराष्ट्रामध्ये जे वाढती वृद्धाश्रमांची जी संख्या आहे किंवा लग्न झाल्यानंतर जे मुलं आणि सून जे आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवतात किंवा ज्या पद्धतीने जबाबदाऱ्यांपासून नाक मुरडवतात तर ही सगळी जी भयान परिस्थिती आहे ही या सिनेमाद्वारे त्यांनी दाखवलेली आहे. आणि नक्कीच हा सिनेमा तुम्हाला खूप खूप रडवून जातो. ज्या पद्धतीने महेश मांजरेकर यांचा परफॉर्मन्स आहे आणि इतरही कलाकारांचा आहे पण स्पेशली महेश मांजरेकर यांचा परफॉर्मन्स हा वाखाणण्याजोगा आहे. त्याच्यामुळे अजून हा सिनेमा बघितला नसेल तर काय करतायत बघा राव हा सिनेमा आवर्जून. नंबर 3 वरती आहे धर्मवीर भाग 2 आणि हा सिनेमा जेव्हा जेव्हा येईल माझ्या डोळ्यांसमोर तेव्हा तेव्हा प्रसाद ओक या कलाकारासाठी मानाचा मुजरा करावा असं मला वाटतो. कारण मला असं वाटतं प्रसाद ओक यांचा जन्मच कदाचित स्वर्गीय श्री आनंदजी दिघे साहेब यांचा रोल प्ले करण्यासाठी झाला होता की काय असं प्रश्न विचारणं फार गरजेचं असं मला वाटतं. कारण ज्या पद्धतीने धर्मवीर भाग 1 आणि भाग 2 याच्यामध्ये त्यांनी जी आनंद दिघे साहेबांची भूमिका साकारली आहे ती इतकी कमालीची आहे आणि इतकी टॉप नॉच आहे की तुम्ही जरा वेळानंतर सिनेमा बघताना विसरून जाता की समोर प्रसाद ओक आहे जे ऍक्टिंग करतायत आनंद दिघे साहेबांची. आनंद दिघे साहेब नाहीत असं तुम्हाला स्वतःला सांगावं लागतं आणि हीच सगळ्यात मोठी ताकद असते कुठच्याही सच्च्या कलाकाराची असं मला वाटतं. तब्बल 2.5 तासांचा सिनेमा आहे पण कुठेच तुम्हाला बोर नाही होत आणि ज्या ज्या पद्धतीने ठामपणे दिग्दर्शकाने स्टिकिंग टू द ट्रूथ या एका वाक्याला सोबत घेऊन ज्या पद्धतीने सिनेमाचा स्क्रीन प्ले रचलाय ते खरंच वाखाणण्याजोग आहे. आणि एकंदरीत आनंद दिघे साहेब हे कोण होते आणि त्यांच्या अवतीभोवती घडणारे सगळे प्रसंग खूप सुंदररित्या मोठ्या पडद्यावरती ते मांडण्यामध्ये यशस्वी ठरलेत असं मला वाटतं. छाईला लालच आहे की मला वाटलं होतं माझं भगवं असेल.
नंबर 2 वरती आहे माझा ऑल टाइम फेव्हरेट सिनेमा घरात गणपती. हा सिनेमा मी 100 लाख वेळा सुद्धा बघू शकते. कारण हा सिनेमा इतका सुंदर आहे. इतक्या साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये ह्या सिनेमाची कथा त्यांनी रंगवलेली आहे. वरवर दिसणारे हसरे चेहरे जे असतात एकाच कुटुंबातले, पण त्या कुटुंबात होणाऱ्या ज्या मन तोडणाऱ्या आतल्या आत जे काही संघर्ष सुरू असतात प्रत्येकाच्याच मनात, तर ते सगळे अत्यंत सुंदररित्या त्यांनी अशी अगदी व्यवस्थितपणे आपल्या सगळ्यांसमोर मांडले त्या सिनेमामध्ये. कथा फार सुंदर आहे. एक मुलगा आहे, त्याला लिटरली आंतरजातीय नाही तर आंतरधर्मीय अशा एका मुलीसोबत त्याला लग्न करायचं आहे. मग जिला मराठी भाषा सुद्धा येत नाही, एक अमराठी मुलीसोबत लग्न करण्यासाठी तो त्या मुलीला गणपतीच्या दरम्यान कोकणामध्ये आपल्या घरी बोलावतो आणि मग जेव्हा ती मुलगी घरी येते त्याच्यानंतर तिला काय-काय वेगवेगळ्या संकटांना सामोरं जावं लागतं. कारण तो कल्चरल डिफरन्स आहे आणि मग वेगवेगळ्या पद्धतीचे सण, उत्सव ह्या सगळ्यांचे जे विविधता आहे ती खऱ्या अर्थाने जितकी सुंदर आपल्याला वाटते तितकीच ती मला असं वाटतं खूप संकटं आणणारी असते आणि मग त्याच संकटांना ती कशी सामोरी जाते. मग घरातली सगळी मंडळी तिला एकाच वेळेला स्वीकारते का? मग हळू-हळू कोण-कोण तिला स्वीकारू लागतं. मग सगळ्या गमती-जमती, कॉमेडी पण आहे आणि तुम्हाला हा सिनेमा रडवतो सुद्धा. आणि मला असं वाटतं सगळ्यात मोठा प्लस पॉइंट या सिनेमाचा होता परफॉर्मन्स सगळ्या कलाकारांचा. ज्या हिशेबाने या सगळ्या कलाकारांनी आपलं प्राण ओतून या सिनेमासाठी काम केलंय ना, ते खरंच मला असं वाटतं हे फक्त मराठी सिनेमासृष्टीमध्येच होऊ शकतं आणि हीच ताकद आहे मराठी सिनेमासृष्टीची. कंटेंट इज द किंग. आणि आता सगळ्यात शेवटचा पण प्रथम स्थानावरती ठेवलेला सिनेमा म्हणजेच धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज. हा सिनेमा खरं तर 2 भागांमध्ये बनवलेला आहे मेकर्सने आणि त्यातला पहिला भाग जो आहे तो आता रिसेंटली 22 तारखेला 22 नोव्हेंबरला आपल्या सगळ्यांसमोर त्यांनी थिएटर्समध्ये रिलीज केला होता. ऑफकोर्स सुरुवातीला कारण इलेक्शनचा तो एक काळ होता. मला असं वाटतं ती तारीख निवडण्यामध्ये कदाचित ते चुकले असावेत की काय. पण तरी सुद्धा मला असं वाटतं या सिनेमाला जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता तो नाही मिळाला. पण हा संपूर्ण सिनेमा आत्तापर्यंत ऐतिहासिक सिनेमांमध्ये मराठी सिनेमाच्या मेकर्सकडनं जी माती खाण्यात आलेली आहे म्हणजे मग ते प्रोडक्शन व्हॅल्यू असू दे, सेट डिझायनिंग असू दे, कॉस्ट्यूम्स असू दे, मेकअप डिपार्टमेंट असू दे, डायलॉग रायटिंग असू दे, स्क्रीन प्ले असू दे किंवा एकंदरीतच ज्या पद्धतीचं म्युझिक असायला पाहिजे, हे सगळं काही डिपार्टमेंटमध्ये हा सिनेमा अत्यंत उत्तम ठरतो आणि दर्जाचा सिनेमा त्यांनी बनवलेला आहे. आणि मला याच गोष्टीची भीती होती, की आता कारण विषय छत्रपती संभाजी महाराजांचा आहे, तर मेकर्सने उगाच ना ते एक मला असं वाटतं सेक्युलरपणाचा आव न आणता, गोष्टी थोड्याशा न्यूट्रल स्टँड न घेता खोटं-खोटं दाखवण्याचा प्रयत्न तर नको करूया बाबा, ही एक भीती माझ्या मनात होती. पण ट्रस्ट मी भूल कर और जब जब तेरा जिक्र होगा दरिंदगी का ही एहसास होगा औरंगजेब. हा सिनेमा अत्यंत सुंदररित्या सत्य आणि सत्य तुम्हा सगळ्यांसमोर मांडतो आणि त्याच्याचमुळे खूप रिस्पेक्ट आहे माझ्या मनात या सिनेमाच्या मेकर्ससाठी. त्याच्यामुळे हा सिनेमा मी पहिल्या नंबरवरती ठेवीन. हे होते माझे टॉप 10 सिनेमे या संपूर्ण 2024च्या वर्षातले. तुमचं काय मत आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. आणि हो, जर एखादा सिनेमा तुम्हाला वाटतं की लई बेस्ट होता, पण तो माझ्याकडनं बघायचा राहून गेला किंवा माझ्या शहरात तो रिलीजच झालेला नसेल म्हणून कदाचित तो माझ्याकडनं मिस आउट झाला असेल, तर तो मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. कारण मी तो सिनेमा आवर्जून बघेन आणि त्याचा रिव्ह्यू लेट का होईना पण थेट घेऊन येईलच मी माझ्या चॅनलवरती. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कळवा. नवीन वर्षाच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच एंटरटेनिंग व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत राहतील. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.